सामना सुरू होतोय. अंशुल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 5 षटकांचा सामना आहे. प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल. करण धुळे आयोजित नगरसेवक चषक 2025 एक यशस्वी आयोजक म्हणून त्याची ओळख आहे आणि बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे बदलापूर नगरीमधील असे एकमेव व्यक्तिमत्व आहे जो टेनिस विश्वातील जे अनेक तारे सितारे आहेत त्यांना या आणण्याचं काम जर या बदलापूर नगरीमध्ये कोण करत असेल तर त्यांचं नाव आहे करण धुळे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय. कारण की या स्पर्धेमध्ये 2 वेगळे नियम आहेत. एक 9वा आहे आणि एक जो तिसरं षटक असणार आहे ते नक्कीच धमाका ओव्हर असणार आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. चांगली सुरुवात झाली आहे. शिवशक्ती कडाव या टीमने शेवटच्या बॉलवरती विजय मिळवलाय. अवघ्या एका धावेने पराभूत केलंय जय जलेश्वर वाडेकर या टीमला. तर दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा या टीमला एकतर्फी पराभूत करून संघ दाखल झाला दुसऱ्या फेरीमध्ये शिरगाव संघ. आणि हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. पावसाचं आगमन होत आहे. बदलापूर रबर बॉल चॅम्पियनशिप अर्थातच नगरसेवक चषक 2025 पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. कौशल्याने विशाल ही जोडी आपण पाहतोय. अंशुल राऊंड विकेटने यावेळेस पंचांनी बीमर चेंडू घोषित केला आहे आणि लॉंग स्टॉपला देखील खराब क्षेत्ररक्षण. No+2 मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 7 धावा धावफलकावरती. प्रेम धुळे आमच्या समवेत आहेत. फ्री हिटचा इशारा येतोय करण धुळे यांच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. फ्री हिट वरती फायदा घेऊ शकला नाहीये. अंशुलने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्याचमुळे प्रमोट केलंय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे आणि सबमरीन डिलिव्हरी. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर बीमर चेंडू नो बॉल घोषित केला होता आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू आलेत डॉट. कमबॅक करतोय गोलंदाज अंशुल. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय कौशलच्या बॅटमधून. कौशल कॅप्टन आहे शिवशक्ती कडाव या टीमचा. यशस्वी संघनायक म्हणून त्याची ओळख आहे. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे फाईन लेगला. आउटफील्ड फास्ट आहे आणि डाईव्ह लगावून हा चेंडू अडवलेला आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 15 षटक क्रमांक हे पहिला सुरू आहे. नेक्स्ट मॅच असेल साहिल 11 खडे गोलवली आणि त्यांना फाईट करेल श्री 11 शिवशंकर चांदई. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी हा ड्राईव्ह करताय डीप मध्ये. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत मयूर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत मिळत्या त्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. टेन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ कल्याण रील स्टार समालोचक प्रतिमेशजी ठाकूर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत.
गोलंदाज अजिंक्य येत आहेत, अजिंक्य दिवेकर आणि स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. प्रत्येक सामना 5 षटकांचा असणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट, चेंडू चाललाय वाईड इशलॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. आमचे साथी समालोचक अनुजजी मोरे, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, फार कमी काळामध्ये आणि फार कमी वेळामध्ये ज्यांनी या क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. बदलापूर शहराचं नाव नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे. त्याला देखील आपण देऊया त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुन्हा एकदा ऑनसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19. या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली झाली कारण की पहिल्या षटकामध्ये अंशुलने तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या. थोडीशी महागडी गोलंदाजी ज्या अंशुलने पहिल्या मॅचमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती त्याच अंशुलवरती प्रत्येकाला चढवला. दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या. फुल टॉस चेंडू फायदा घेऊ शकला नाहीये. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झालेत. फाईन लेगला हा चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि वाईट बॉलचा इशारा येतो. वाईट +2 एकूण 3 धाव मिळतील अवांतरच्या स्वरूपात. धावसंख्या 3ने पुढे जाईल. 22. 22 धावा. 22 धावांची पार्टनरशिप बनवली आहे विशाल आणि कौशलने या मॅचमध्ये. शिवशक्ती कडाव आणि सामना सुरू आहे शिरगाव. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे. अजिंक्य ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर आहे. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, नाराज आहेत बॅट्समन कारण की हा चेंडू चौकार किंवा षटकार ते मारू शकले असते. ड्रिल करून दाखवत आहेत. येथे हा डॉट बॉल व्हेरिएशन आहे. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. सातत्याने लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव अजिंक्यला आहे आणि तो अनुभव नक्कीच कामी येतो आहे. या मॅचमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पिक केली लाईन आणि त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप लवकर लाईन पिक केली आणि त्याला डिपॉझिट केलाय. 6 धावांसाठी हा षटकार येतोय विशालच्या बॅटमधून. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवर सुरुवात केली आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल? क्षेत्ररक्षक 2-2 आलेत आणि फायनली हा झेल पकडलाय. मिड विकेट सीमा रेषेवरती कोहिनूरने फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. पहिला धक्का शिवशक्ती कडाव या टीमला आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्त. 1 चेंडू शिल्लक आहे कारण की 1 चेंडू वाईड आहे. एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू वाईट +2, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवरती षटकार आणि 6व्या चेंडूवरती विकेट. परंतु 1 चेंडू वाईड आहे. कल्पेश येत आहेत नवीन फलंदाज. 28 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय शिवशक्ती कडाव या टीमला. टेन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कुणालजी म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच करतायत. टीपमध्ये फिल्डर आहेत. स्वीपर कव्हरला आणि त्याच्यावरती 1च धाव मिळते आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29-29. धमाका ओव्हर. तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती मयूर दिवेकर येत आहेत. धमाका ओव्हर ही एक संकल्पना आहे करंदुळे यांची. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो
आणि प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण स्पर्धा असते, कारण की करण धुळे यांच्या माध्यमातून अनेक मोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो दरवर्षीप्रमाणे. आणि पुन्हा एकदा याही वर्षी नक्कीच तो जोश घेऊन ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य 8 ग्रामीण संघ, 8 खुल्या गटातील संघ, त्यानंतर 8 40+ संघ आणि 4 आय थिंक 40+ ओपनचे संघ लीग फॉर्मॅट असणार आहे. एकूण 28 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे आणि एकूण 2 लाख रुपये कॅश प्राईज आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी अनुक्रमे 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळली होती, अवघ्या 12 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट मिळवली होती. तोच मयूर देवेकर आपण पाहतोय या धमाका ओव्हरमध्ये. जर विकेट मिळवली तर धावा जेवढ्या बनवतील तेवढेच काउंट होतील, आणि जर विकेट गमावली नाही तर जेवढ्या धावा बनवतील त्याच्या दुप्पट धावा ॲड होतील, डबल धावा ॲड होतील. क्या बात आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर, दुसरा चेंडू गुड लेंथवरती. प्रचंड वेग आहे. व्हेरिएशन देखील आहे मयूर दिवेकरकडे. भरपूर वर्षांचा अनुभव आहे, सातत्याने खुल्या गटातील अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत याच मयूर देवेकरने. आज करण धुळे यांना देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उद्या देखील इन ॲक्शनमध्ये असतील खुल्या गटातून, परंतु कोणत्या संघातून खेळतील, कारण की 3 ते 4 संघांचा कॉल त्यांना येऊन गेलेला आहे. करण धुळे भरपूर मोठी मागणी असते. प्रेम धुळे देखील इन ॲक्शनमध्ये असणार आहेत आज जोवेली या टीमच्या माध्यमातून. यावेळेस ड्राईव्ह करतायत, डीपमध्ये फिल्डर आहे, स्वीपर कव्हरला मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी होते या षटकामध्ये. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत मयूरने आणि धावा खर्च केली फक्त आणि फक्त 1च. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. स्ट्रायकिंगला फलंदाज कौशल आणि गोलंदाजी मार्कवरती मयूर देवेकर. एक चांगलं कॉन्टेस्ट या षटकामध्ये. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते आणि त्याच्यावरती मिळते 1च धाव. कौशलला देखील शांत ठेवलंय या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी या षटकामध्ये. धमाका ओव्हर आहे आणि या धमाका ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज मयूर देवेकर. जय पवार सर आणि करण धुळे हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. दोन चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश. ओव्हर द विकेटने मयूर. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला गेला, ग्लोरियस स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. कल्पेशच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे आणि ती ताकद आपण पाहिली या फटक्यावरती. ग्लोरियस स्ट्रोक, षटकार आलाय. 1 चेंडू शिल्लक या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केलेत मयूरने. 1 चेंडू शिल्लक. कल्पेश ऑन स्ट्राइक. क्या बात आहे. स्लाइस करताय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार आणि शेवटच्या बॉलवरती चौकार येतोय. एकूण धाव बनवल्या 12 प्लस होतील 12, कारण की धमाका ओव्हरमध्ये एकही विकेट गमावली नाहीये. त्यामुळे एकूण धावा या षटकामध्ये 24 मिळतील, कारण की 12 धावा बनवल्यात आणि 12 धावा ॲड होतील. धावसंख्या आपण पाहू शकाल 53 धावा धावफलकावरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 53. कोहिनूर नवीन गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये 53 धाव बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. गोलंदाज कोहिनूर
चला साहिल 11 खडे गोलवली आणि श्री 11 शिवशंकर चांदई दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असेल. हाफ ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स आणि विकेट कीपर बीट लॉंग स्टॉपला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर व्हाईट +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती कडाव या टीमला. 1/4 ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. धावसंख्या 58. धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात झाली आहे. कौशल ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे चेंडू आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. सेकंड बाउन्सर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. करण धुळे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. पावसाळीमध्ये एक स्पर्धा असते, उन्हाळीमध्ये एक स्पर्धा ते आयोजित करतात आणि यशस्वी आयोजन करून ते दाखवतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि क्या बात आहे, सुरेख टायमिंग. षटकार येतोय. फ्रीटचा पुरेपूर फायदा घेतलाय कौशलने. लगावलाय हा षटकार. धावसंख्या आहे 65. 65. ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 66. 66 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सुरू आहे. हे 4थं आणि चांगली फलंदाजी होती आहे, कारण की पहिल्या मॅचमध्ये शिरगाव संघाने 82 धावा बनवल्या होत्या. त्या अनुषंगाने बॅटिंग सुरू आहे शिवशक्ती कडाव या टीमची, कारण की कडाव या संघाला माहिती आहे नक्कीच बॅटिंग लाईनअप शिरगाव टीमचं स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्या संघासमोर 80 ते 90 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे. ती म्हणजेच शिवशक्ती कडाव या संघाने या सामन्यामध्ये. सबमरीन डिलिव्हरी. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. कमबॅक करावं लागेल शिरगाव या टीमला, कारण की एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल झाली आहे. चला चांदई आणि खडे गोलवली टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असणार आहे. पुन्हा एकदा स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 67. 67 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वाईड आणि नो बॉलने सुरुवात केली होती कोहिनूरने या षटकाची. क्या बात आहे, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होतोय लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या बाहेर कडाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 73. 73. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 60 धावा बनवल्या होत्या, त्याला डिफेंड केल्या शिवशक्ती कडाव या टीमने. अवघ्या 1 धावेने सामना जिंकला. जो नियम होता कंपल्सरी चेसिंग, कारण की दोन्ही संघांचा स्कोर लेवल झाला होता. ऑन साइडला फ्लिक केल्या. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मयूर येत आहेत फार वेगाने. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 74. 74.
मयूर येत आहेत. सेकंड स्पेलमध्ये बॅटची कडा आहे. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 75, 75 धावा. धावसंख्येचा डोंगर उभं केलंय या मॅच मध्ये. पाऊस देखील सुरू आहे आणि चौकार षटकारांचा पाऊस देखील आपण पाहिला या इनिंग मध्ये आतापर्यंत. चला चांदई संघ आणि खडे गोलवली संघ टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असणार आहे. यावेळी फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर एलिव्हेशन नाहीये आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. कल्पेश बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन प्रथमेश येतोय. चांगली गोलंदाजी मयूरने केली याही मॅच मध्ये. सेकंड स्पेल मध्ये आहे. धावसंख्या 75, 75. हाफ ट्रॅकर प्रचंड वेग आहे मयूरच्या गोलंदाजीमध्ये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 76 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज कौशल आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल या षटकामध्ये आपण पाहणार आहोत, कारण की गोलंदाज मयूर आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज कौशल आहे. क्या बात आहे. प्रचंड वेग. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला येतो. हा डॉट बॉल ड्रिल करून दाखवतायत. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. कौतुक करेन गोलंदाज मयूरचं, कारण की चांगली गोलंदाजी. पहिल्या 4 षटकांमध्ये नक्कीच धाव बनवले होते 74 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात या अंतिम षटकामध्ये. मिसटायमिंग आहे. बॅटची कडा. चेंडू ट्रॅव्हल होतो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल, कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे कौशलला. या अंतिम चेंडू खेळण्यासाठी तो देखील सज्ज आहे. 78, 78 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 4 धावा खर्च करतोय गोलंदाज मयूर आणि विकेट मिळवली आहे 1 या षटकामध्ये. अंतिम चेंडू शिल्लक आहे. प्रचंड वेग आपण पाहिलं. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट. क्या बात आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 79. 79 आणि 80 धावांचं टार्गेट सेट केले शिरगाव या संघासमोर. शिवशक्ती कडाव या टीमने. नेक्स्ट मॅच आहे साहिल 11 खडे गोलवली आणि श्री 11 शिवशंकर चांदई. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. चांदई आणि खडे गोलवली या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल.
चांदई आणि खडे गोलवली दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. या पुढील सामना तुमचा आहे. साहिल 11 खडे गोलवली आणि श्री 11 शिवशंकर चांदई. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. साहिल 11 80 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. मयूर देवेकर आणि अजिंक्य देवेकर ही जोडी सज्ज होती आहे. 80 धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये या सामन्यामध्ये. नक्कीच कुलगाव व बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय अरुण 5 षटकांमध्ये 80 धावा बनवायच्या आहेत. 16.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील. शिरगाव या टीमला. मयूर ऑन स्ट्राइक. पहिल्या चेंडू पुल करतायत. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. नीतू माळी यांचं स्वागत केले षटकाराने. ही ताकद आहे. पहिल्या मॅच मध्ये 35 बनवल्या होत्या यास मयूरने. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावांत धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. करंधुळे आयोजित नगरसेवक चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. आज ग्रामीण गटातील 8 संघ, उद्या खुल्या गटातील 8 संघ इन ॲक्शन मध्ये असतील. बॅटची कडा डीप मध्ये फिल्डर आहे. थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं. साहिल 11 खडे गोलवली या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. चांदई आणि खडे गोलवली या 2 टीम मध्ये सामना असेल. क्या बात आहे. पुल करतायत. अजिंक्यच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. ज्याप्रमाणे मयूरने खातं खोललंय त्याचप्रमाणे अजिंक्य देखील खातं खोलतोय. बडे मिया और छोटे मिया दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला तो शिरगाव संघाची ओळख. मयूर देवेकर आणि अजिंक्य देवेकर षटकाराने अकाउंट ओपन करतायत. धावसंख्या धावफलकावरती 14.
अजून एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 15. 16.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. हा सामना जिंकण्यासाठी शिरगाव या टीमला दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सुरू आहे. शिरगाव आणि त्यांना फाईट करतोय शिवशक्ती कडाव. प्रचंड वेग. बॅट्समन बीट झालेत पूर्णपणे. विकेट कीपर कौशल. 1 to go. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 16च्या सरासरीने धाव बनवायच्या आहेत आणि ती सरासरी पहिल्या षटकामध्ये गाठली मित्रमंडळी शिरगाव या टीमने. कारण की चेंडू शिल्लक आहे 24. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 64. 24 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल सुरू आहे. रिमझिम पाऊस देखील सुरू आहे आणि या रिमझिम पावसामध्ये हा सामना सुरू आहे. हाय व्होल्टेज मॅच. अस्तित्व पणाला लागले दोन्ही संघांसाठी. सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक सामना नॉकआउट आहे. प्रत्येक सामना जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न असेल प्रत्येक संघाचा. कौशल्य येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. कॅप्टन क्या बात आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशाऱ्याने बाकी आहे. षटकार की नववा. करण धुळे आणि जय पवार सर चर्चा करतायत आणि या षटकार कारण की 9वा देखील आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे चर्चा नक्कीच सुरू होती दोन्ही पंचांची. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हेलिकॉप्टर उडवलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आलाय. क्या बात आहे. खूप चांगलं कॅमेरा वर्क 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. या नगरसेवक चषकाचा आनंद घेत आहे. सॉफ्ट हँड खेळत आहे. सेन्सिबल बॅटिंग कारण की षटकार आलाय आणि दुसऱ्या चेंडूवर डिफेन्स करतायत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 23 धाव धावफलकावरती. 23 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे अजिंक्य आणि मयूर देवेकरजी. दोन्ही सख्खे बंधू आहेत अजिंक्य दिवेकर आणि मयूर देवेकर. क्या बात है. लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट. लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम. षटकार. धावसंख्या 29. मी आधीच म्हटलो होतो ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता प्रेम की पहिल्या मॅच मध्ये 82 धावा बनवल्या होत्या आणि या सामन्यामध्ये 80 धावा बनवायच्या आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये ओव्हर द विकेटने. अजून एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. थांबवलंय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 50 धावांची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे शिरगाव संघाने. मयूर ऑन स्ट्राइक. आणि बॅटची कडा होती. झेल आय थिंक ड्रॉप केलेला आहे विकेट किपरने. फार मोठी विकेट होती. विकेट डोक्यामध्ये आली होती आणि विकेट किपरने ही चूक केली आहे. मयूर देवेकरला मिळते जीवनदान. झेल झालाय ड्रॉप आणि षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 14 बनवल्यात. मयूर ऑन स्ट्राइक.
यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 50 आणि धमाका ओव्हर. तिसरा षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल, कारण की ही असणार आहे धमाका ओव्हर. आणि या ओव्हरमध्ये या सामन्याचं समीकरण आणि या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल, कारण की धमाका ओव्हर आहे. जरी 15 बनवल्या, विकेट गमावली नाही तर त्या धावा डबल होतील. जर विकेट गमावली तर नक्कीच जेवढे धावा बनवतील तेवढ्या धावा काउंट होतील. ही संकल्पना आहे करण धुळे यांची. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. 9वा देखील आहे. जय पवार सर आणि मुन्ना पठाण सर आणि करण धुळे हे 3 पंच आपण पाहतोय. स्वतः आयोजक देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने यावर्षी त्यांची सेकंड इनिंग देखील सुरू झालेली आहे, कारण की लग्न बेडीत ते अडकलेले आहेत. त्यांना आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बदलापूरचा वंडर बॉय, बदलापूर शहराचं नाव, जोविली गावाचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर नक्कीच पोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांचं नाव आहे करण धुळे. मयूर स्पोर्ट्सचे ते ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. ऑन साइडला क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. घुटना टेक, सिक्सर देख. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की पहिल्या मॅच मध्ये लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन. या मॅच मध्ये ट्विस्ट, अजिंक्य दिवेकर बॅक टू द पवेलियन. विकेट गमावली त्यामुळे जेवढ्या धावा बनवतील तेवढ्याच धावा काउंट होतील. या षटकामध्ये 16 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 44 ची गरज आहे. आयडियल क्रिकेट क्लबचे नक्कीच कोच देखील आहेत अजिंक्य दिवेकर आणि ते बाद झालेत. न्यू बॅट्समन कोहिनूर येतोय बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. बॉल 44, 16 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. कोहिनूर ऑन स्ट्राइक. क्या बात है, बिग हिट, फ्लॅट स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय कोहिनूरच्या बॅट मधून. मयूर दिवेकर, अजिंक्य दिवेकर आणि त्यानंतर कोहिनूरने देखील षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे या इनिंग मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 42. जिंकण्यासाठी 38 ची गरज. 15 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. खडे गोलवली संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच चांदई आणि खडे गोलवली या 2 टीम मध्ये असणार आहे. विद्यमान सामना सुरू आहे. शिरगाव विपक्ष शिवशक्ती कडाव या 2 टीम मध्ये. 15 चेंडू शिल्लक धावांची गरज आहे या मॅच मध्ये, मॅच ऑन मध्ये. आणि उर्वरित 15 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 38 बनवायचे आहेत. कोहिनूर अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलंय, खूप आधीच खेळले. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू पहिल्यांदा राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. येतोय डॉट बॉल.
धावसंख्या स्थिर आहे. 14 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. राऊंड विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव झाली. पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. थांबवलंय. मयूर चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू बनवायच्या धावा 37 या मॅच मध्ये. एक चांगलं बॅटल, अस्तित्वाची लढाई, कारण की प्रत्येक सामना हा नॉकआउट आहे. प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे. प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. सेन्सिबल बॅटिंग मिळते एक धाव्या चेंडूवरती आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, कारण की 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. जोपर्यंत मयूर देवेकर आणि कोहिनूर असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत, कारण की दोन्ही खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून ठासून भरली. क्षमता भरपूर आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नीतू माळी येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. सेकंड स्पेल मध्ये ज्याने पहिले षटक हाताळलं होतं, धावा खर्च केल्या होत्या 16, तोच येतो नीतू. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावां. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. एक धाव झाली. पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि काय घडलंय, गोलंदाजाने हा चेंडू गॅदर करू शकला नाहीये. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 47. 47 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 33 ची गरज आहे. चेंडू शिल्लक 11. बनवायच्या धावा 33. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल या 2 षटकांमध्ये. या मॅच मध्ये मयूर देवेकरचा तोच प्रयत्न सुरू आहे. नाही तर ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर थोडीशी फंबल झाली. चांगली फिल्डिंग झाली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे या सामन्याची मयूर देवेकरने. 10 चेंडू शिल्लक. 33 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 48. 48 धावा. 32 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हाय व्होल्टेज मॅच. बिग फाईट सामना रंगतोय. काटे की टक्कर. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स. गुड लेन स्पोर्ट वरून चेंडू टेक ऑफ झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू हा विसावतोय. आला हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये शिरगाव या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. बॅटची कडा टॉप एज आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग स्टॉपला आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चांदई संघाची संगणक आपण टॉस साठी या, कारण की खडे गोलवली या संघाची संगणक इथे उपस्थित आहेत. क्या बात आहे. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच दबाव वाढवतोय शिरगाव या टीम वरती. डॉट बॉलची समाप्ती. नीतू माळीने कमबॅक केलंय या सेकंड स्पेल मध्ये. ज्याने पहिल्या षटकामध्ये 16 खर्च केल्या होत्या तोच नीतू माळी आपण पाहतोय या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू आणि टर्निंग पॉइंट षटक हाताळले नीतू माळीने, कारण की या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या. 5 इकॉनॉमिकल गोलंदाजी. मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे नीतूने, कारण की 12 चेंडू आणि 36 धावा बनवायच्या होत्या आणि या चौथ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 5 आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. रोहित भालेराव इन ऍक्शन मध्ये असतील. किडनी खडे गोलवली
या टीमची ओळख. साहिल 11 या नावाने हा संघ खेळणार आहे. चला दोन्ही संगणक येत आहेत. चला खडेगोलवली संघाची संगणक, चांदई संघाची संगणक. श्री 11 शिवशंकर चांदई, नरेंद्रजी गोमारे पुरस्कृत हा संघ. आणि दुसऱ्या बाजूला साहिल 11 खडेगोलवली. यावेळेस ड्राईव्ह करतायत. लॉंगॉनला डीपमध्ये फिल्डर आहेत कल्पेश. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. आणि आता मात्र 31 धावा बनवावे लागतील. 5 चेंडू 5 षटकार जरी लगावले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. एखादा चमत्कारच या मॅचमध्ये नक्कीच कमबॅक करून देईल शिरगाव या टीमला. परंतु या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय शिवशक्ती कडाव या संघाने. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या मॅचमध्ये 11 धावा डिफेंड केले होते याच दर्शनने. तो दर्शन आपण पाहतोय याही मॅचमध्ये सलग 2 डॉट बॉलने सुरुवात केली आहे. औपचारिकता शिल्लक आहे. मयूर ऑन स्ट्राइक. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. तीन चेंडू 25 बनवायचे आहेत. या दोन्ही कॅप्टन आपण टॉस करूया. मुन्ना पठाण सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नक्कीच कौशल्य हे सांगतोय की जरी 3 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाही शिरगाव संघ. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहेत. 23 ची गरज आहे या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक आहे. सामना नक्कीच जवळजवळ जिंकलेला आहे शिवशक्ती कडाव या टीमने. आणि क्लीन बोल्ड शेवटच्या बॉलवरती विकेट. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे शिवशक्ती कडाव या संघाने. सलग 2 सामने जिंकून संघ दाखल होते पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन शिवशक्ती कडाव संघ, हार्ड लक शिरगाव संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 34 धावा. कौशल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. साहिल 11 खडेगोलवली. आणि साहिल 11 म्हटलं तर आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि एक यशस्वी उद्योजक नक्कीच संचित म्हात्रे पुरस्कृत हा संघ आपण पाहणार आहोत. साहिल 11 खडेगोलवली आणि त्यांना फाईट करणार आहे तो म्हणजे